2 तारखेला आझाद मैदानावरती मी दुपारी 12 वाजता पोहोचलो। त्यावेळी स्टेजवरती जरांगे पाटील मोबाईलमध्ये काहीतरी वाचत होते आणि त्यांची काही महत्त्वाची माणसं त्यांना काहीतरी दाखवत होते आणि त्याच्यातले काही दुरुस्त वगैरे सगळं चालू होतं। हे सगळं प्रकरण म्हणजे जवळपास मी पाऊण तास स्टेजवरती होतो। त्याच्यानंतर आमची फक्त नजरानजर झाली, भेट झाली आणि त्याच्यानंतर मी स्टेजवरनं खाली उतरून आझाद मैदान परिसरात जे काही सगळे आपले मराठा बांधव आंदोलनासाठी आलते त्यांची विचारपूस करण्यासाठी बाहेर पडलो आणि ह्या सगळ्या मधल्या घडामोडी 3 तासामध्ये तो हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय आला आणि त्याच्या पाठोपाठच वीरेंद्र पवार आणि आम्ही मराठा आंदोलकांनी जागा मोकळ्या करा, गाड्या बाहेर काढा वगैरे असं सगळं त्या गल्लीमध्ये लोकांना सांगितलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा तिथेच थांबलो आंदोलकांच्या सोबत। ह्या सगळ्या घडामोडी 3-3.5 तासामध्ये झाल्या आणि त्याच्यानंतर एक संध्याकाळी 7-8 वाजल्यापासून मग लोकांमध्ये बातम्या अशा फिरायला लागल्या की या आंदोलनाचा काहीच फायदा झाला नाही, एवढी सगळी मेहनत वाया गेली, रुपयाचा फायदा झाला नाही किंवा कसलंच एक पाऊल पुढे गेलं नाही वगैरे असे सगळे अनेक लोकांची मतं। म्हणजे सगळं युद्ध झाल्यानंतर अभ्यासक मंडळी बाहेर पडली। खरं तर त्यांना आदल्या दिवशी बोलवलं होतं, त्यावेळी त्यांनी जायला पाहिजे होतं, त्यांची मतं काय मांडायला पाहिजे, ठीक आहे, परंतु या आंदोलनामुळे काहीच मिळालं नाही असं म्हणणं याच्यामध्ये काहीच अर्थ नाही मित्रांनो। हैदराबाद गॅजेट लागू करणं म्हणजे 58 लाख ज्या नोंदी सापडले त्यांना कुणबीचं डायरेक्टली कुणबीमध्ये त्यांना जाता येते, त्यांना त्याचा शिक्षणामध्ये लाभ होईल आणि कोणतंही आंदोलन हे टप्प्याटप्प्याने मित्रांनो पुढे जात असतं। त्या दिवशीची परिस्थिती अशी होती की सरकारने बरोबर खिंडीमध्ये आंदोलकांना पकडलेलं होतं की कोर्टाच्या विरोधात जर जावं तर धनाधन कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले असते, गाड्या जप्त केल्या गेल्या असत्या आणि ही ग्रामीण भागातून जी मुलं आलेली होती ती पुन्हा कधीही कुठल्या आंदोलनात आली नसती। ही एवढी मोठी याच्यामध्ये रिस्क होती। शिवाय या तणावाच्या परिस्थितीमध्ये अनेक विघ्न संतोषी लोक, जसं मी काही लोकांना बाईट देत असताना काही लोक मध्ये मध्ये गोंधळ घालत होते, असे अनेक हजारो विघ्न संतोषी लोक काही लोकांनी तिथे पेरले होते। त्याच जमावाने तिथे जाळपोळ केली असती, दंगल केली असती, लुटालूट केली असती आणि नाव मात्र मराठ्यांचं खराब झालं असतं। त्यामुळे हा दुहेरी पेच होता जरांगे पाटलांच्या समोर की शासनाने जो काही कागद समोर आणलेला आहे त्याच्यावरती दुरुस्ती करण्यासंदर्भातलं 3 तास ती प्रक्रिया चालू होती मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती आणि ती झाल्यानंतर जे पदरात पडतंय ते पदरात घेऊन ताबडतोब मुंबई सोडणं हा एक शहाणपणाचा निर्णय होता आणि त्यानुसार जरांगे पाटलांनी तो निर्णय घेतला। याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही, कारण कोणत्याही नेत्याचं किंवा जो आंदोलनकर्ता प्रमुख असतो त्याची ही जबाबदारी असते की आपल्या सोबत आलेले लोक सुरक्षित राहिले पाहिजेत, त्यांच्या सुरक्षिततेचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा होता आणि म्हणून कोर्टाचे आदेश आल्यानंतर मुंबई मोकळी करण्यासंदर्भात कोर्टामध्ये जे काही हालचाली केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे कोर्टाने जे काही आदेश दिले गेले त्याच्यामुळे मुंबई पटापट मोकळी करणं, वाहनं बाहेर काढणं, कार्यकर्त्यांना मुंबईच्या बाहेर काढणं हे खूप महत्त्वाचं काम होतं। जर ते झालं नसतं तर अनेक आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले असते आणि जी मुलं एवढ्या उत्साहाने मराठवाड्यापासून लांबून लांबून इथपर्यंत आलती ती पुन्हा कधीही मुंबईला परत येऊ शकली नसती। या आंदोलनामुळे झाले असं, या सगळ्या मुलांना मुंबई पाहायला मिळाली। जसं मुंबई बंदच्या वेळी सगळे रस्ते मोकळे असतात अशा वेळी ह्या मुलांनी मरीन ड्राईव्ह बघितलं, ह्यांनी ताज हॉटेल बघितलं, ह्यांनी मंत्रालय बघितलं, ह्यांनी राजभवन बघितलं, दक्षिण मुंबई बघितली आणि महाराष्ट्राचा श्रीमंत पार्ट कुठे राहतो म्हणजे महाराष्ट्रातली सुरत, श्रीमंत लोकांची घरं कुठे आहेत हे सगळं त्यांनी बघितलं। डेफिनेटली याचा त्यांच्या आयुष्यावरती खूप मोठा प्रभाव पडेल, पराभव नाही प्रभाव पडेल आणि ही सगळी मुलं जी आज आपल्या आधार कार्ड, रेशन कार्ड याच्यावरती त्यांना समाधान वाटतंय ती भविष्यामध्ये पासपोर्ट काढतील, जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जायला सज्ज होतील, कारण त्यांनी आता वैभव कशाला म्हणतात, प्रगती कशाला म्हणतात, श्रीमंती कशाला म्हणतात हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे आणि त्या वैभवाकडे श्रीमंतीकडे जाण्यासाठीचा एक मार्ग असतो आणि तो असतो शिक्षणाचा आणि ते शिक्षण मिळणं हेच दुरापस झालेले आहे। नोकऱ्या किती लोकांना मिळतील याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, कारण नोकऱ्या सरकारकडे नाहीचे, त्या विभागात आपल्याला जायचं नाही, पण कुणबीच्या 58 लाख नोंदी सापडणं, हैदराबाद गॅजेट लागू होणं याच्यामुळे हजारो म्हणजे हजारो नाही 58 लाख म्हणजे अर्धा कोटी आणि सगळे बाकीचं पकडलं तर कोट्यावधी मराठ्यांना कुणबीमध्ये जाता येते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना जे पैशा अभावी, फी अभावी जे शिक्षण थांबलं होतं मित्रांनो ते शिक्षण मिळेल। शिक्षण हा तिसरा डोळा आहे आणि एकदा ते शिक्षण मराठ्यांच्या मुलांना मिळालं, गरीब मराठ्यांना मिळालं तर मराठवाडा जो आतापर्यंत मागे होता आणि मागे मागे पडत चालला होता त्या मराठवाड्यातील मराठ्यांना पुढे येण्यासाठी एक खूप महत्त्वाची संधी या निमित्तानं मिळणार आहे आणि एखाद्या युद्धामध्ये एखादं पाऊल पुढे मागे येणं म्हणजे हा पराभव नसतो, ते त्या वेळेचं संयुक्तिक ते शहाणपण असतं किंवा हजरजबाबीपणा असतो, प्रसंगावधान असतं आणि
युद्ध काही थोडी संपलेलं आहे. पुढे सातारा गॅजेट आहे, बाकीच्या मागण्या येतं, एकापाठी एक असतात. आणि लक्षात घ्या, 10 मागण्या केल्या तर त्यातल्या 6 मागण्या मान्य होतात, 8 मागण्या केल्या त्यातल्या 6 मागण्या मान्य होतात. असं टप्प्याटप्प्याने पुढे जात हे आंदोलन यशाच्या दिशेने जाते. जे लोक टीका करतायत, जे लोक काहीच मिळालं नाही असं म्हणतायत, मला वाटतं त्यांच्या टीकेकडे काही लक्ष न देता ज्यांच्या पदरात पडतंय त्या सगळ्यांनी ते पदरात पाडून घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये खूप बारकावे असतात. एखादा जेर असं काही एका तासात निघत नसतो. त्याच्या अगोदर मी स्वतः 3 तासापूर्वी ते डोळ्यांनी बघितलेले की मोबाईलवरती सगळा अभ्यास चालू होता वगैरे, जरांगे पाटील वाचत होते, दुरुस्त्या करत चालत होत्या, हे सगळं चालू आहे मित्रांनो. ज्यांना असं वाटतं काहीच मिळालेलं नाही, त्यांना काहीच मिळालेलं नाही म्हणून त्यांचं असं म्हणणं की काहीच मिळालेलं नाही. त्यामुळे लोकांनी तिकडे लक्ष न देता कुणीतरी आंदोलन करतंय त्याला आपण सगळ्या जनतेनं, सर्वसामान्य ज्यांना सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागलाय, ज्यांना सगळ्यात जास्त गरिबी किंवा याचा फटका बसलेला आहे, अशा सगळ्या लोकांच्या उद्धारासाठी हे काम होतं. आणि म्हणून मोठ्या संख्येनं मराठवाड्यातून सगळी मुलं आली होती. या मुलांनी मुंबई पाहिली, हा सगळ्यात पहिला फायदा आहे. त्यांच्या आकांक्षा, अपेक्षा यांना मोठं क्षितिज मिळणार आहे, ही दुसरी यातली भूमिका आहे. आणि तिसरी म्हणजे कमाई आहे. आणि तिसरी कमाई म्हणजे हे जेवढे सगळे आंदोलक आले त्यांच्यावर कोणाची गाडी जप्त नव्हता, कोणावरही गुन्हा दाखल नव्हता. ही सगळी पोरं अगदी आनंदाने गोंधळात उधळत आनंद साजरा करत आपापल्या गावापर्यंत पोहोचली, आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचली, आपल्या गावापर्यंत पोहोचली. एकाचाही अपघात झाला नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. ऐन सणासुदीचा दिवस आहे, गणेशोत्सवाचा सगळी मुंबईमध्ये गर्दी असणार आहे. याचा गैरफायदा घेऊन मराठ्यांचं आंदोलन बदनाम करण्याचा एक मोठा डाव किंवा कट तिथं शिजत होता, असा आपल्याला त्याचा वास येत होता. आणि या सगळ्या कट कारस्थानांना पुरून जे काय असं शिवाजी महाराज सुद्धा अनेकदा केलेले ना, की ज्यावेळी शत्रूची मोठी कुमक येते की आपण आपलं सैन्य कोंडीमध्ये सापडणार आहे असं कळल्यानंतर ती बातमी आल्याबरोबर शिवाजी महाराज सगळ्यांना सांगायचे की चला घोड्यावरती मान ठोका आणि जे काय मिळाले ते पदरात घ्या आणि चला राजगडच्या दिशेने सुटा, चला रायगडाच्या दिशेने सुटा. आता मराठी साताऱ्याच्या दिशेने सुटलेले आहेत. त्यामुळे मराठ्यांना थोडंफार तरी मिळालेलं आहे, भविष्यात बरंच काही मिळणार आहे. कोणी नाराज व्हायची गरज नाहीये, कारण कोणतंही युद्ध किंवा कोणतीही चळवळ अशी एकाच दामामध्ये एकाच घासामध्ये सगळं काही प्राप्त करू शकत नसते. टप्प्याटप्प्याने हे टप्पे पुढे नेत ते आंदोलन टप्प्याने बरोबर आपल्या टप्प्यावर पोहोचत असतं आणि ते तसंच पोहोचणार आहे. आणि याच्यामध्ये एक मोठा कायदेशीर पेच असा आहे की जर याच्यामध्ये जर काही लोक कोर्टामध्ये गेले तर एक नवीन प्रश्न उभा राहणार आहे की जर मराठ्यांना तुम्ही आरक्षणामध्ये घेत नसताल, ओबीसी मध्ये घेत नसताल, तर ज्यांना ओबीसी मध्ये घेतले त्यांचा कुठला सर्वे केला, कुठल्या नियमाने त्यांना घेतलं होतं? एका डेस्क ऑफिसरच्या म्हणजे कक्ष अधिकाऱ्याच्या सहीनं एका रात्रीमध्ये अनेक जाती ओबीसी मध्ये घुसडल्या होत्या, घातल्या होत्या. त्या जाती मात्र याच्यामुळे अडचणीत येऊ शकतात. आणि त्यामुळे छगन भुजबळ किंवा इथे सगळे नेते जे टेन्शनमध्ये आहेत ते याच्यामुळे आहेत की त्यांना आता हे सहनही होणार नाही आणि त्यांना सांगता येणार नाही. कारण जो नियम तुम्ही मराठ्यांना लावू इच्छिता, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासले पण सिद्ध केलंय का, सर्वे केलाय का? मग ज्यावेळी 23 मार्च 1994ला आणि 1968ला ज्यावेळी वेगवेगळ्या जाती ओबीसी मध्ये टाकल्या गेल्या त्यावेळी कोणता सर्वे केला होता? हे जर कायद्याच्या कचाट्यावरती आलं आणि जर ते न्यायालयाच्या कसोटीवर आलं तर डेफिनेटली अनेक लोकांना बाहेरचा रस्ता दिसेल, घरचा आहेर दिसेल, घरचा रस्ता पकडावा लागेल. आणि त्याच्यामुळे ही जी खेळी आहे ती एकदम खेटून झालेली आहे आणि जबरदस्त अशी खेळी झालेली आहे. मराठ्यांच्या पदरात बरंच काही पडलेलं आहे. आणि जर कोणी त्याच्या विरोधात काय करायला गेलं तर कोर्टामध्ये मात्र ज्यांच्या आता काही ताटामध्ये आहे त्यातलं बऱ्याच काही निघून जाऊ शकतं. आणि ओबीसी मधल्या काही विशिष्ट जातीचे आहेत ज्या परत लाभ घेत आहेत, पण जे मूळ ओबीसी आहेत किंवा ज्या ओबीसीपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत मात्र ही विकासाची दारं किंवा विकासाची वाट पोहोचत नाही, त्यांना संधी मिळत नाही, त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाही. कारण ओबीसी मध्ये 300च्या आसपास जाती येतं, काही निवडक जाती त्याचा परत लाभ घेत आहेत. या सुद्धा बारीक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि त्यामुळे या आंदोलनामुळे किंवा मुंबईमध्ये जे काही मराठी म्हणजे पहिले वाशी नंतर मुंबई असा पुढे टप्पा चालू आहे, जे गेले होते ते सगळं यश पदरातच पाडून घेऊन आलेले आहेत काळाच्या कसोटीवरती. आता हा जी आर अभ्यास करायला जर विरोधकांना 2-2 महिन्याचा वेळ लागत असेल तर जे असं बोलतायत की काही मिळालं नाही त्यांनी 2-2 वर्ष तरी अभ्यास करायला काहीच हरकत नाही किंवा 1-1 महिना तरी अभ्यास करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे जे झाले ते उत्तम झाले. मराठ्यांच्या पदरात काहीतरी पडलेले. आणि जर कोणी या जी आरला कोर्टामध्ये आव्हान देऊ इच्छितेल तर कोर्टामध्ये त्यांची चांगलीच जिरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जो हुआ अच्छा हुआ, जो होगा अच्छा होगा, जितना हुआ वो भला हुआ है, आगे भी भला होगा. धन्यवाद.